सर्वात प्रथम विठ्ठल रुक्मिणीच्या चरणावर नतमस्तक होऊन महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन तुम्हा सर्व सत्संग परिवाराला माझा हरिओम. पसायदान. पसायदान म्हणजे प्रसाद रूपी दान म्हणजे पसायदान. माऊलींनी तुमच्या आमच्यासाठी भगवंताकडे पसायदान मागितलेलं आहे. पसायदानामध्ये संपूर्ण 9 ओव्या आहेत. 9 ओव्यामध्ये प्रत्येक ठिकाणी माऊलींनी वेगळी वेगळी मागणी केलेली आहे भगवंताकडे. माऊली म्हणतात आथा विश्वात्मके देवे, म्हणजे आथा म्हणजे ज्ञानेश्वरीची निर्मिती झाल्यावर ज्ञानेश्वरीला भगवंताच्या चरणावर ठेवून माऊली म्हणतात जर हे वाग्यज्ञामुळे तू संतुष्ट असशील तर मला प्रसाद रूपी दान दे, म्हणजेच पसाय दान दे. त्याच्यात पहिले आहे की खळांची व्यंकटी सांडो. खळ म्हणजे दुष्टपणा आणि व्यंकटी म्हणजे वाकडेपणा. माऊली म्हणतात की त्या व्यक्तीमधील दुष्टपणा आणि वाकडेपणा नाहीसा कर. असं नाही म्हणाले की त्या व्यक्तीलाच संपून टाक, पण त्या व्यक्तीमधला दुष्टपणा वाकडेपणा खतम करून त्या व्यक्तीला सत्कर्मामध्ये आवड निर्माण होऊ दे असं म्हणाले. आपल्या इथे एक प्रार्थना म्हणली जाते, त्यात असं आहे की शत्रुबुद्धी विनाशाय, म्हणजे शत्रूच्या बुद्धीचा नाश व्हावा. असं नाही म्हणाले की ती शत्रूचा नाश व्हावा. जी बुद्धी शत्रुत्वाने संपूर्णपणे भरलेली आहे त्या बुद्धीचा नाश व्हावा. दुरिताचे तिमिर जावो. दुरित म्हणजे अज्ञान आणि तिमिर म्हणजे अंधकार. आपण सर्वजण अंधकारात आणि अज्ञानातच आहोत. म्हणूनच आपण सत्य असत्य सार असार याचा निर्णय करू शकत नाही. आपण सर्वजण अंधकार आणि अज्ञानामध्ये असल्यामुळेच बुद्धी आणि बोध हे 2 गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. आपण खूप बुद्धिमान आहोत, पण गुरूंचा बोध झाल्याशिवाय आपलं जीवन प्रकाशमय होऊ शकत नाही. जसं सूर्य उगवल्यावर संपूर्ण सृष्टी प्रकाशित होते, तसंच गुरूंनी बोध दिला तरच आपलं जीवन प्रकाशमय होतं आणि तेव्हाच आपण स्वधर्मरूपी सूर्य पाहू शकतो. वर्षत सखळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांदियली. जे नेहमी मंगळाचा वर्षाव करतात, जे ईश्वरनिष्ठ आहेत, असे संत तुम्हा आम्हाला अनवरत म्हणजे सतत भेटत राहावं अशी माऊली इच्छा व्यक्त करतात. कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. कल्पतरू हे एक असा वृक्ष आहे की जे मनाची इच्छा पूर्ण करतो आणि ह्या कल्पतरूचे संपूर्ण गाव आहे, जंगल आहे. आणि चिंतामणी एक असा दगड आहे जो चिंता नाहीशी करतो मनातली, आणि ह्या चिंतामणीचे संपूर्ण एक गाव आहे. पियुष हे अमृत आहे आणि संत हे अमृता समानच असतात, जे तुम्हा आम्हाला अमर करतात. चंद्रमे जो अलांछन मार्थंड जो तापहीन. इथे माऊलींनी संतांना चंद्र आणि सूर्य यांची उपमा दिलेली आहे. चंद्र हे अलांछन आहे आणि सूर्य हे संपूर्ण तेजाने भरलेलं आहे. असे संत व सज्जन माणसं तुमचे आमचे सोयरे व्हावेत असं माऊली म्हणतात. चंद्र आणि चांदण्या यांच्या प्रकाशाने जसा अंधकार नाहीसा होतो, तसंच संत त्यांच्या धर्माच्या मार्गावर चालून पाप आणि अधर्म नाहीसा करतात. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी 3ही लोकी. माऊली म्हणतात या 3ही लोकांमधले लोक, 3ही लोक म्हणजे स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक, या तिन्ही लोकांमधले लोक संपूर्णपणाने सुखी होऊन त्या परमात्म्याचं नामस्मरणामध्ये अखंडित राहावं, त्याच्या भक्तीमध्ये एकनिष्ठ राहावं असं माऊली म्हणतात. आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी येवे. ज्यांचं जीवन संपूर्णपणे ग्रंथमय झालेलं आहे ते या विशेष लोकात येऊन दृष्ट आणि अदृष्ट असलेल्या विषयापासून तुम्हा आम्हाला विजय प्राप्त करून द्यावे असं माऊली इच्छा व्यक्त करतात. आणि शेवटच्या ओळीमध्ये माऊली म्हणतात एथ म्हणा श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो, येणेवरे श्री ज्ञानदेवो सुखिया झाला. माऊली म्हणतात हे विश्वाचे राजे भगवंता, जर तू हे दान मला दिलास तर मी संपूर्णपणाने सुखी होईल असं माऊली शेवटच्या ओळीमध्ये सांगतात. माऊलींनी केवळ आणि केवळ तुमच्या आमच्या उद्धारासाठीच पसायदान मागितलेलं आहे. भगवंताकडे पसायदान मागितलेलं आहे केवळ आणि केवळ तुमचा आमचा उद्धार व्हावा म्हणून. आणि मी माझ्या परीने पसायदानाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे.
जर काही चुकलं असेल तर ते माझ्या बुद्धीचा दोष आहे आणि जे काही योग्य असेल तर महाराजांची कृपा आहे. धन्यवाद. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीकवरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. भगवत कृपेने चालू असलेल्या सत्संग कार्यक्रमामध्ये आवर्जून पुन्हा एक बार श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त भक्त भाविकांना प्रणाम. भगवान परब्रह्म परम तत्व श्रीरामाचा अवतार धर्म कार्य करण्यासाठी धर्मांचं रक्षण, गाई ब्राह्मणाचं रक्षण, संत सज्जनाचं रक्षण, सृष्टीला अनुकूल असलेल्या ज्या काही धर्मजात गोष्टी आहेत त्या सर्वांचं रक्षण करण्यासाठी भगवान श्रीरामाचा अवतार. काही गोष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी अवतार कार्य भगवंतांनी केलेलं आहे. कारण की ज्या गोष्टी आपण सुरक्षित ठेवल्या तर त्या आपलं रक्षण करतात. धर्माचं रक्षण आपण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो. सर्वांना महामंत्र माहीत आहे, धर्मो रक्षति रक्षितः.
वृक्षो रक्षति रक्षतः. ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण त्यांचं रक्षण करावं आणि ते आपलं रक्षण करतात. आपण झाडाला सुरक्षित ठेवलं तर झाड आपणाला सुरक्षित ठेवते. आपण धर्म सुरक्षित ठेवला तर धर्म आपणाला सुरक्षित ठेवते. कारण की एक न्याय आहे की जसं आपण व्यवहार करू तसं आपल्याशी त्या व्यवहाराचा परिणाम येतो. जसं आपण ज्याच्याशी व्यवहार करू तसा तो आपल्याशी परिणाम येतो. याला म्हणतात रक्षती रक्षितः. तुम्ही एखाद्याला मान देण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला मान मागायची गरज पडत नाही. तुम्ही ज्याला मान देता ते तुम्हाला काय देईल? मानच देणार आहे. आपण एखाद्याला सुख देण्याची बुद्धी असेल तर आपणाला परत काय मिळणार? सुख मिळणार. परंतु जीवाचा स्वभाव असा आहे की आम्ही दुःख द्यावं आणि पुढच्या व्यक्तीला दुःख द्यावं आणि आम्ही सुखी हो. पसायदानाचा स्पर्श करायला तुम्हाला. येणे वरी ज्ञान देव दुखिया झाला का सुखिया झाला. सुखाची अपेक्षा केली म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना सुख झालं. सर्वभूत हिते रतः. दुसऱ्यांच्या हिताची इच्छा, दुसऱ्यांच्या सुखाची अपेक्षा हेच मानव धर्म आहे. पण जीवाचा स्वभाव कसा आहे की त्यांना दुखी करावं आणि आपण सुखी हो. किसी को अपमानित करना और खुश हो जाना, किसी को दुख देना और सुखी बन जाना, किसी का अनादर करना और संतुष्ट बन जाना, ये तो असंभव है. ऐसा हो ही नहीं सकता. तो ये व्यवहार का सिद्धांत है. जसं सांगतात की पेरले ते उगवते, बोलले ते उत्तर येते. एक म्हण आहे. किती सुंदर म्हण आहे. पेरले ते उगवते. जो जमीन में बोया है वही तो निकलेगा. और बोल लेते उत्तर येते. जैसी बात करेंगे वैसा ही वापस जवाब मिल जाएगा. मग सुखी होण्याची इच्छा असेल तर सुखाची अपेक्षा करा. कोण सुखी? किंबहुना आमच्या जातीचे तेवढे सुखी, किंबहुना आमच्या मंडळचे तेवढे सुखी, किंबहुना आमच्या परिवाराचे सुखी. असं नाही. किंबहुना सर्व सुखी. सर्वे जना सुखिनो भवन्तु. किती उदात्त भावना आहे. मग सर्वांच्या सुखाची अपेक्षा करणारे लोक दुःखी होऊ शकत नाहीत. भले लोक दुःखी करण्याचा प्रयत्न करतातच, परंतु तो दुःखी होऊ शकत नाही. कारण त्याच्याकडे त्याचे जे सिद्धांत आहेत ते त्याला सुख देतात. त्याचे विचार त्याला सुख देतात. सुख बाहेरून मिळत नाही. सुख आपणालाच तयार करावं लागते. आपला व्यवहारच आपणाला सुख देते.
सुख आहे, शांती आहे, समाधान आहे, हे आपले स्वाभाविक विषय आहेत. सुख, शांती, समाधान. आणि दुःख, अशांती, असंतुष्टी, बेचैन हे आगंतुक आलेल्या गोष्टी आहेत, बाहेरून आलेले आहेत. सुख ये अपना स्वभाव है खुद का, और दुख है ये आगंतुक आया हुआ है. ये कोई अंदर से नहीं है, बाहर से होता है. बोल नको बेटा, हां बोललं तर जरा बाहेर घेऊन जातील. हां बाहेर. तो सुख हे स्वाभाविक आहे आणि दुःख हे आगंतुक आलेलं आहे, बाहेरून आलेलं आहे. बाहेरून आलेल्या गोष्टीला आपण बाहेर घालू शकतो. जसं आसक्ती, धनाची, मानाची, प्रतिष्ठेची, वस्तू पदार्थाची, व्यक्तीची आसक्ती आहे. हिंदीमध्ये त्याला काय म्हणतात? आसक्ती. जो आसक्ती वो जा भी सकती. कारण की आलेली आहे, आगंतुक आहे, स्वाभाविक नाही. म्हणून शास्त्रानं जी साधना सांगितलेली आहे, साधनाचा उपयोग काय आहे तर देवाची प्राप्ती नाही. ज्या गोष्टी प्राप्त असलेल्या देवाला प्राप्त आहे असं समजू देत नाही, त्या गोष्टीला घालवण्यासाठी साधना आहे. नसल समजलं तुम्हाला? उपास, तापास, व्रत, नेम, नियम, अनुष्ठान, जप, तप हे सगळं करायचं आहे, ते देवाच्या प्राप्तीसाठी नाही. थोडं कठीण गेलं तर गेलं, पण मी बोलतोच, मला चिंतन करावं वाटालंय. देवाच्या प्राप्तीचं साधन हे नाही. कारण की आपले उपास, तापास, व्रत, नेम, नियम हे कर्म आहेत, कर्म आहेत. आणि हे कर्माचा आरंभ आहे, आणि ज्याचा आरंभ होतो त्याचा अंत होतो. मग ज्याचा आरंभ आहे आणि अंत आहे ते कर्म, ते साधना फळ देत असतील तर कोणतं देत असतील? ज्याचा अंत आहे, अंत आहे. भगवद्गीता कोणते फळ देते? ते अंत ज्याचा आहे तेच फळ देतात. ज्या देहाचाच अंत आहे, अंतवंत इमे देहा, या देहापासून होणारे कर्माचा आरंभ आहे आणि अंत आहे. तर तुमच्या ज्या साधना आहेत या नाशिवंत पदार्थाची प्राप्ती करून देतात. तुमचा उपास, तुमचा एक लोटा जल, तुमचं नेम, नियम, जे काही असेल साधना, किसकी प्राप्ति करा देते हैं? कर्मों का ही अंत है, तो जिसका अंत है ऐसे ही फल की प्राप्ति एक कर्मों से होती है, नाशवान पदार्थों की प्राप्ति होती है. अर्थात ये साधना भगवत प्राप्ति के उपाय नहीं है. फिर क्या उपाय? भगवत प्राप्ति तो है ही, भगवत प्राप्त ही है. भगवान ढूंढने की आवश्यकता नहीं है, खोजने की आवश्यकता नहीं है, केवल खो जाने की आवश्यकता है. मग देवाच्या प्राप्तीचं साधन हे नाही तर मग काय आहे? हे कशासाठी आहे? तर प्राप्त असलेल्या देवाला प्राप्त आहे म्हणून जाणीव होऊ देत नाहीत अशा काही गोष्टी आहेत. ते काम, वासना, विषय, ह्या विषयांना, वासनेला, विकारांना घालवण्यासाठी साधना आहेत, नक्की परमात्मा प्राप्तीसाठी नाही. आता थोडं समजलं असेल, अर्ध लक्षात आलं असेल. आता
काही लोकांना चक्कर यायली ऐकून, लक्षात येईना गेलं. परमात्मा प्राप्तच आहे, त्याच्या आड येणाऱ्या ज्या असाधना आहेत त्या काढण्यासाठी साधना आहेत. देव प्राप्तच आहे. म्हणून हे कर्म आहे ते जड आहे आणि परमात्मा आहे ते चेतन आहे. चेतनाची प्राप्ती जडानं होऊ शकत नाही. तर हे होऊ शकत नाही. तर ह्या साधना याच्यासाठी आहेत की आपणाला जे आडवयात येणाऱ्या गोष्टी आहेत देवाच्या प्राप्तीमध्ये अडचण करणाऱ्या आहेत त्या काढण्यासाठी हे साधना आहे. मिळण्यासाठी नाही, मिळालेलं कळण्यासाठी किंवा मिळालंय असा अनुभव होण्यासाठी साधना आहेत. पाण्यावर आलेलं जे काही काय म्हणतात त्याला, हिरवं येते त्याला काय म्हणतात, शेवाळं म्हणतात. पाणी पिणारा माणूस पाण्याजवळ जाते, तहान लागलेली आहे, सगळं शेवाळ्यानं बुजून गेलं, पाणी दिसच ना गेलं, तिथून वापस निघून गेला. काय म्हणून, पाणीच नाही म्हणून, शेवाळ आहे म्हणून नाही, पाणीच नाही वाटलं त्याला. शहाणा माणूस आला आणि त्याने पाहिलं की शेवाळ आहे तर पाणी आहेच, हे त्याची प्रतीती आहे. शेवाळ आहे म्हणजे पाणी नक्कीच आहे. बिना पाण्याचं शेवाळ राहू शकत नाही. बिना सत्य के ये असत्य सृष्टि दिखाई नहीं देती. असत्य दिखाई दे रहा है, इसका अर्थ है कि सत्य है. उसके ऊपर वो जो आया है पानी के ऊपर, हाँ शेवाड़ा, तो है तो पानी पक्का है. होशियार व्यक्ति क्या करता कि फिर वो निकट आ जाता है और दोनों हाथों से उसको हटा देता है. बस जैसे ही उस ऊपर वाले आवरण को हटा दिया तो पानी स्वाभाविक है. पानी को अभी बनाया नहीं उसने, पानी के ऊपर जो वो था उसको हटा दिया केवल. तो साधना क्या करती है कि भगवान के प्राप्ति में, भगवान प्राप्ति के अनुभूति में जो ढक गया सो जो अवगुण है, दुर्गुण है, वासना है, इसको हटाने के लिए साधना है, भगवत प्राप्ति के लिए नहीं. शेवाळ हटवायचं कशासाठी, पाणी तयार करण्यासाठी नाही, पाणी दिसण्यासाठी. आता तर कळालं ना मराठी. हां, तर या पद्धतीनं ते पाणी तयार करण्याची गरज नाही, पाणी पियाचं आहे, आयतं पाणी आहे. बाबुळी सारावी परते पाणी तव असे आयते, आयता है, रेडी है. आणि तसंच देशे काळे परत पदार्थे साधून घे जे माते, तैसा नवे मी आईते. कसा आहे मी, आईता आहे. तैसा नवे मी आईते सर्वांचे सर्व, असा परमात्मा है. सत्संग परमात्मा प्राप्ति के लिए नहीं है, परमात्मा प्राप्ति के आड़ आने वाले विकारों को हटाने के लिए साधना है. परमात्मा तो प्राप्त ही है, कहाँ ढूंढन को जाता है. सदा उपास है तेरे, उलट पलट कर त्रिकुट शिखर पर वाहे निरंतर, अमृत झरझर वाहे निरंतर, उलट पलट कर त्रिकुट शिखर पर. द्रेगले भ्रुकुट में अंदर से वो सदा पास है तेरे, बंदे कहाँ ढूंढन को जाता है. कुठं शोधत जातोस त्याला, तो तुझ्यापाशी आहे. असा परमात्मा आपल्याजवळ आहे. याच्यावर काय आले आता,
विकार, शेवाळं, विकाराचं, वासनेचं, विषयाचं, जडत्व, जड पदार्थाची अपेक्षा, हे सगळं शेवाळं आहे. सत्संग काय करते? त्याला हटवून टाकते आणि बाहेर गेलं की पुन्हा शेवाळा येते. अनेक सत्संगामध्ये हटून जाते शेवाळा, आहे ना. बाहेर गेले की पुन्हा येते. अनेक अजून झाकून गेलं, पुन्हा तेच. फिर पश्चाताप, अरे सत्संग में तो ऐसा लगा, फिर बाद में और वही हो गया. जो नहीं करना था फिर वही कर दिया, फिर जो नहीं चाहिए था वही मिल गया, हो गया. फिर पश्चाताप, फिर सत्संग, फिर पश्चाताप, फिर नहाना, फिर कुंभ मेळ्यात जाऊन डुबकी. अरे रे 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 रे, जिंदगी ऐसे वैसे में जिंदगी चली गई. 2 दिन गए सटर बटर में, 2 दिन गए सटर बटर में. आहे तर 2 दिवसाची जिंदगी. 2 दिवसाची तनु हे साची, आलासी रे पाहुणा. आयुष्य जाते पळ पळ, तुझला कैसे कळेना. आपलं आयुष्य चाललेलं आहे याची जाणीव झाली की माणूस थोडंसं सावध होते. अभी हमारे अंदर जो विचार है, जो भावना है, वो ऐसी है कि जैसे हजारों साल जीने वाले हैं. कसे विचार आहेत आपल्यात? 1000 वर्ष जगणार आहोत आम्ही, अशी भावना आहे. होता असं वाटत नाही की आता सरत आलंय, संपत आलंय, आता सरणार आहे, आता एक दिवस आम्ही जाणार आहोत. आता 50 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर वस्तूसाठी, पदार्थासाठी, पैशासाठी, जाग्यासाठी भांडू नये आता. कारण की आपली जागा आता दुसरी तय झालेली आहे. कोणती? स्मशानभूमी वाट बघायली आता. म्हणून सध्या स्मशानभूमी आम्ही तयार करून ठेवालो. स्मशानभूमी आपकी प्रतीक्षा कर रही है. अखेरी जागा आहे स्मशानभूमी. मग स्मशानभूमीची जागा शेवटची आहे, त्याच्यासाठी कोणी भांडालय का? नाही भांडत. जे सोडून जाण्याची वस्तू आहे त्याच्यासाठी भांडण आहे. जे धरून बसायची जागा आहे त्याच्यावर लक्षच नाही. जे कायमचं तिथं राहायचं आहे, जिथं गेल्यानंतर, एकदा त्या मुक्कामाला गेल्यानंतर पुन्हा गाडी येतच नाही तिथं. एक आदमी बोला कि भाई स्मशान भूमि को एक कंपाउंड वाल गेट क्यों नहीं है? तो क्यों नहीं बनाए? तो दूसरा बोला कि क्या ज़रूरत है? बोले क्यों ज़रूरत नहीं है? तो उसने कहा कि यहाँ आने वाला व्यक्ति फिर वापस लौटकर गांव में आता ही नहीं, तो कंपाउंड वाल कहीं को। वो कायम वहीं पर मुक्काम कर लेता है, निवास बना लेता है। तर तुम्ही ज्याच्यासाठी भांडालात ते सगळं तुम्हाला सोडायचं आहे, सुटणार आहे। तुमची प्रतीक्षा कराली कोण? स्मशानभूमी। प्रत्येकाची रंग छोड़ना पड़ेगा, रूप छोड़ना पड़ेगा, धन छोड़ना पड़ेगा, जवानी छोड़ना पड़ेगा, सब छोड़ना पड़ेगा, नहीं छूट जाएगी और आपको जाना पड़ेगा। मग अशा सोडून जाणाऱ्या वस्तूसाठी आमची ऊर्जा वाया घालणं, त्याच्यासाठी भांडण करणं, त्यासाठी कोर्ट कचेरी
भांडण. आता सध्याच्या काळामध्ये तर 2 जागीच पैसा जास्त चाललाय आमचा. ज़्यादा से ज़्यादा हमारे पास जो धन है उसका उपयोग 2 ही जगह हो रहा है. एक दवाखाना, हमारे पैसे या तो डॉक्टर के पास जाते या तो वकील के पास, 2 ही जगह जाते हैं हमारे पैसे. जाते कि नहीं जाते? कितना ही कमाओ लेकिन किसके लिए कमा रहे? तो केवल दोनों के लिए. ऐसा बताते ना कभी कभी. उन्होंने इशारा किया है कि तुम कितना भी कमाओ, और हम भी जो कमा रहे तो हमारे पैसे 2 ही जगह जाने वाले हैं. एक डॉक्टर और दूसरा वकील. पूरा धन ये दोनों के लिए कमा के बैठ, जिंदगी भर कमाना और ये दोनों को दे देना. अरे क्या जिंदगी यार, धिक है ऐसी जिंदगी. तो क्यों ना अच्छा जी लेना. 2 दिन के लिए आए हैं, मेहमान है. किसी ने कहा है कि ये चांद सफर में, सूरज सफर में, सितारे सफर में, हवाएं सफर में, सफर में, दरिया के किनारे सफर में. ए मुसाफिर तू क्यों बेसफर है? चांद सफर में, सितारे सफर में, सूरज सफर में, हवाएं सफर में, दरिया के किनारे सफर में, तो ए मुसाफिर तू क्यों बेसफर? तो यहाँ सब सफर में है. सगळे प्रवासी आहेत. सफर म्हणजे प्रवासी, प्रवासी, रहवासी नहीं, प्रवासी. रहवासी तो केवल स्मशान भूमि है, और ये जिंदगी पूरी कैसी है? प्रवासी है, जो हर चीज़ बदलती रहती है, पल पल में, क्षण क्षण में परिवर्तनशील है. शरीर एक एक पल में बदलते जा रहा है. सृष्टि की हर चीज बदलती जा रही है. सुखम दुखम चक्रवत परिवर्तते, ये सब बदलते जाता है. शरीर बदलता है, मन बदलता है, प्रकृति बदलती जा रही है, हर चीज बदलती है. क्या जब पैदा हुए तब ऐसे थे? क्या पहले मेरे सफ़ेद बाल थे? नहीं थे, बदल गए. सब बदलते हैं तो फिर आप भी क्यों नहीं बदलेंगे? आप भी तो बदल जाओ. सब बदलते जाता है. तो बदलने वाले को पकड़ के, जो बदलने वाला है उसके साथ एकता बना लिया हमने, उसके साथ तादाद में बना लिया. और जो बदलने वाला नहीं है उस तत्व को हम भूल गए. बदलने वाले के साथ एक बनने से, तादाद में बनाने से जो नहीं बदलता है उस तत्व को भूल गए. उसका नाम है राम तत्व. राम तत्व है. ऐसे राम तत्व को जानने के लिए बदलने वाले चीज़ों से हमको स्वयं को हटाना पड़ेगा, चीज़ों को नहीं. संसार की चीज़ वस्तु को हटाना नहीं है, जो कि त्यों रहने दो, जहाँ की वहाँ रहने दो. लेकिन हटाना है किसको? स्वयं को, खुद को हटाना होगा. खुद को हटाएगा तो खुद खुदा बन जाएगा. तो खुद ही खुदा ही है, लेकिन खुद हट जा. ढूंढा सब जहां में
पाया पता तेरा नहीं, जब पता तेरा लगा तब पता मेरा नहीं। खुद को हटाना है, खुद को हटाना है, खुद को मिटाना है। संसार को क्या मिटाते हैं? कोई सामने से एक व्यक्ति आ रहा है तो उसको हटाने से अच्छा है कि हम हट जाना, सुख की बात है। हटाने के पीछे पड़ जाएंगे तो संघर्ष करना पड़ेगा, कितनी एनर्जी उसमें चली जाएगी, और वो हटेगा भी नहीं ये भी पता नहीं। समय बर्बाद, संघर्ष करना पड़ रहा है। खुद हट जाओ। कोई विरोध कर रहा हो तो आप खुद विरोध बंद कर दो, विरोधी को विरोध करने दो, आपकी ऊर्जा तो बच जाएगी, रास्ता भी मिल जाएगा। खुद हट जाना। सामान्य से सामान्य व्यक्ति भी अगर चींटियां की लाईन चल रही है, मुंग्याची लाईन चालू आहे समोरून आली रस्त्यामध्ये, तर त्याच्याहून तोडून जात नाही माणूस, काय करते? बाजूने जाते निघून। हट जाने में मज़ा है। या तो हम हटाने में लग गए या तो उसके साथ एक होने में लग गए। दोनों बातें हमारे लिए अहितकारक है, हितकारी नहीं है। तो ये तो हट जाना, खुद को हटा लेना, दूसरों को हटाने की कोशिश मत करना। वरना पानी जब सागर में मिलने के लिए प्रवाहित होता है, अपनी धारा बहती रहती है पानी की, तो सामने आने वाले पर्वतों को, चट्टानों को जब स्पर्श कर देते तो वो टूट गया तो ठीक है, नहीं तो एक मोड़ ले लेता है पानी कि भाई तू तो टूटता नहीं ना, तो चलो मैं हटता, तो टूटता नहीं तो मैं हट जाता हूँ। फिर किधर जिधर अनुकूल पड़े उधर पानी की धारा चली जाती। अगर उस चट्टानों के साथ संघर्ष करते बैठे तो समुद्र तक उसकी यात्रा पूरी नहीं होगी। हम भी इन दुनिया के साथ संघर्ष करते बैठे तो जिसके साथ हमको एकता बनाना है, जिसके पास हमको प्रवास करके जाना है, यात्रा करके, ये दुनिया वहाँ तक हमको जाने नहीं देगी। फिर चाहे वो पति हो, पत्नी हो, परिवार हो, जो भी कुछ हो, आपको खुद को हटकर निकलना पड़ेगा। जैसे मीरा के जीवन में पीड़ा थी, कभी उसको भजन भी करने नहीं देते थे, भगवान की स्तुति स्तोत्र भक्ति करने नहीं देते थे, तो पीड़ा थी। किसी के जीवन में पीड़ा हो रही तो समझ लेना कि हम मीरा की औलाद है, तो तकलीफ होती। किसी को साधना करने में तकलीफ हो रही है तो समझ लेना कि हम संतों की औलाद है, अच्छी बात है, खुश हो जाना। तकलीफ तो होती है ना। तो खुद हटना सीख जाओ, हटाओ मत। बहनों, आपके साथ एक बात शेयर करना चाहता हूँ कि आपको सबको ये लगता है कि हमारा परिवार मेरे अनुकूल हो, ऐसा लगता कि नहीं? लगता है, लेकिन ये बहुत कठिन बात है। परिवार मेरे अनुकूल हो, ये इससे बेहतर है कि मैं परिवार के अनुकूल हो जाऊं। ऊपर से, बाहर से, अंदर से तो हम उसके साथ तार जोड़ दिया है। किसके साथ? जो हमारा है। मेरे तो गिरधर गोपाल, दूसरों न कोई।
उसके साथ अपना तार जोड़ देना। बाहर से सबके साथ अनुकूल बन जाओ तो क्या करेंगे, अपन हट जाना चाहिए। इस तरह जीवन जीने की एक कला है। तो मुख्यतः राम तत्व की यात्रा हमारी कहीं रुक न जाए, इसकी खबर लेना है। संसार रोक देता है, ये दुनियादारी रोक देती है। रुकना नहीं है कहीं भी, चरे वेती चलते रहना है। असं आपणाला राम तत्वाकडे जायचं आहे। तर भगवान श्रीराम तत्वाची ओळख करून घ्यायची असेल तर आपणाला या साधना याच्यासाठी करायची आहेत की जे असाधना आहेत, जे विकार आहेत, ज्याची ओळख होऊ देत नाहीत, त्याला हटवण्यासाठी आपणाला ते करायचे आहे। बाकी गोष्टीतून आपण हटायचं आहे, संसाराच्या गोष्टीतून। संघर्ष क्या करेंगे। एक किसी ने पूछा मेरे को कि भाई आगे से कुत्ता आ गया और वो काट लिया, तो कोई व्यक्ति आ गया गुस्सा करके और वो झगड़ा करने लगा, गाली दिया, तो हम क्या करेंगे। तो मैंने पूछा कि कोई कुत्ता के काट लिया तो तू क्या करेगा। बोले उसने गाली दिया तो मैंने भी गाली दे दिया, ये तो अच्छी बात है। लेकिन कुत्ता जब आके काट लेता तो फिर क्या करेगा। गाली दिया तो काट लिया तो हम क्या करेंगे, कुत्ते को काट लेना। अरे वो तो कुत्ते का धर्म है काटना, लेकिन तेरा धर्म है हटना। कोई दवाई कर ले, औषधि की खोज में चले जा, कुत्ते के पीछे मत पड़ना। कुत्ते तो भौंकते रहते हैं। हत्ती चलत बाजार, कुत्ते भौंकत हजार। हत्ती चलत बाजार, कुत्ते भौंकत हजार। क्या है, कुत्ता है तो काट लेगा, उसका अपना धर्म है। तू तो मानव है, तू क्यों काट रहा, तू भी कुत्ता क्यों बनता। बदला लेने की भावना ये ठीक नहीं है। बदलने की भावना अच्छी है, लेकिन बदले की भावना ठीक नहीं। बदलना चाहिए, बदला लेना ये अच्छी भावना नहीं होती। तर हे सत्संग आहे, आपल्यालाच आपण पाहायचं आहे, आपल्यालाच आपण सुधारायचं आहे, आपल्यालाच आपण बोलायचं आहे, बाकी बाहेर कोणालाही बोलायचं नाही। जिंदगी जर बदलायची असेल तर कोणाकडे बघावं, स्वतःकडे बघण्याची गरज आहे। तर हे दुनिया आहे, राम तत्वाची ओळख याच्याशिवाय होत नाही, आपल्याला हे करणं गरजेचं आहे। चला, 2-3 कार्यक्रम आहेत आज। राम दूषणाचा वध करतात, त्याचा भाऊ खर आणि त्रिशिरा हे 2 भाऊ आहेत। हजारो लाखो राक्षसासहित सैन्यासहित युद्धाला रामावर आलेले आहेत। एक राम आहे आणि बाकीचे सगळे राक्षस अनेक आहेत, हजारो आहेत, लाखो आहेत। परंतु सत्य को मिटाना किसी के वश की बात नहीं है। प्रयत्न तो बहुत होते हैं, परेशान हो सकता है सत्य, लेकिन पराजित नहीं होता, याद रखना। एक राम, अनेक राक्षस त्याच्यावर आले, त्रिशिरा, खर, बाणाचा वर्षाव करून रामाला झाकून टाकले। रामाने बाण सोडले आणि सगळे बाण वितळून गेले। राम उघडे झाले, जसं ढगातून सूर्य निघाव तसा सूर्यवंशातला राम प्रकट झाला।
रामाच्या सोबत ब्राह्मण ऋषीमुनी वनवासी जे होते ते रामाच्या सोबत होते. देवी देवतावरून पाहत होते, कारण की देवाचं देवत्व रावणाच्या ताब्यात होतं. सगळे देव रावणाच्या ताब्यात आहेत. सृष्टीमध्ये ज्या देवाची उपयोगिता आहे सृष्टीला, तसं वाऱ्याचा उपयोग आहे. वारं पाहिजे, पण त्या काय केलं, रावणानं त्या वाऱ्याला आपल्या ताब्यात घेतलं, इंद्राला आपल्या ताब्यात घेतलं. मग पाऊस कोण पाडणार? तर त्यावेळेस असं झालं की इंद्राला जर पाऊस पाडायचा असेल तर परवानगी घ्यावं लागत होती. कोणाची? कोणाची? हां, कथा कळाली तुम्हाला. वाऱ्याला जर वाहायचं असेल, ढग आणायचे असतील तर कोणाला विचारून जावं लागत होतं? जाऊ का मी? ढग आणू का समुद्राहून? रावणाने म्हणायचं झडाप, नहीं जाना, चुप. सभी देवता उसके स्वाधीन बन गए तो सृष्टि का कार्य कैसा चलेगा? इसीलिए देवता लोगों ने प्रार्थना की, हे परब्रह्म, हे परमात्मा, जिसके लिए हमको तुमने पैदा किया है, सृष्टि के नियम, सृष्टि को नियंत्रित रखने के लिए, सृष्टि के कामकाज के लिए हम देवता है. किसी को वायु का काम करना है, किसी का पानी का काम करना है, किसी को पृथ्वी का काम, किसी को वनस्पति का काम करना है. सभी देवताओं को बंदी में रख लिया है तो सृष्टि का कार्य ठप हो गया, पूरा ठप हो गया. जैसे कि लॉकडाउन में हुआ था ना, सेम वैसा हो गया. रावण के जमाने में भी लॉकडाउन पड़ गया था. कौन सा कोरोना? रावण ही खुद कोरोना था, राक्षस. तो भगवान श्री राम इस सभी देवताओं को मुक्त करने के लिए ऋषि मुनियों के आशीर्वाद को साथ में लेकर एक एक करके राक्षस को मारते हुए आगे बढ़ रहे हैं. तो आज कल के रविवार को तो दूषण मर गया था. आज के रविवार में युद्ध भयानक भयंकर युद्ध हुआ. उसमें घर को भी मार दिया और त्रिशिरा को मार दिया. तीनों भाई चले गए, एक केवल नकटी रह गई. क्या नाम उसका? वो बच गई, क्योंकि उसको अभी मारेंगे नहीं. अभी वो तो बहुत काम करने वाली है. और भी बच्चे कुछ राक्षसों को बाहर निकालने के लिए कौन काम करेगी? वो तो नकटी करेगी. इसके लिए उसको और बाकी रखा है. तो ये जीवन का एक संघर्ष है. ऐसे ही हमारे जीवन में भी खर है, त्रिशिरा है, दूषण है, सब है भाई. रजोगुण है, तमोगुण है, सत्वगुण है. सभी गुण हमको बांधते हुए जीवन में भगवान की यात्रा में एक वो प्रतिकूल बन जाते हैं. इसलिए हमारे जीवन में भी दिन प्रतिदिन संघर्ष का जीवन है. तो हम संघर्ष में इनके साथ संघर्ष तो करते रहेंगे, लेकिन कई बातों संसार के ऐसे हैं कि उसको हटाना नहीं है, संसार को खुद को हटा लेना है. इसके लिए भी तो संघर्ष ही चाहिए, तो हमारा जीवन सुखी हो सकता है. इसमें कोई दोहराई नहीं है. इसीलिए सत्संग में आकर इसको समझना है. खूप खूप धन्यवाद. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.